श्रीराम समर्थ गोपाल कृष्ण भगवान की जय। ओवी क्रमांक 273। अर्जुना, समत्व चित्ताचे तेच सार जाणे योगाचे, जेथ मन आणि बुद्धीचे ऐक्य आधी। हे अर्जुना, चित्ताचं समत्व येणं हेच योगाचं सार आहे असं तू जाण। या समत्वामध्ये मनाचं आणि बुद्धीचं ऐक्य असतं। योगाचं मर्म काय आहे तर मन आणि बुद्धी यांचं ऐक्य सांभाळणं। याला इंग्लिशमध्ये हार्मनी असा शब्द आहे, नाही का? हार्मनीला मराठीमध्ये पर्यायी शब्द संवाद असा वापरला जातो, परंतु तो तितकासा बरोबर नाही आहे। बुद्धी जेव्हा आत्म्याला अनुकूल होते तेव्हा त्या बुद्धीच्या अधीन असणारं मन आणि मनाच्या अधीन असणारे इंद्रिय या सर्वांचं एकवाक्यता असणं, याला बुद्धियोग असं म्हटलेलं आहे। आपल्याला काय साधायचं आहे ते आपण ध्यानात घेतलं पाहिजे। माणसाचं सगळं शौर्य जर काही असेल तर मनाला मारण्यामध्येच आपलं शौर्य आहे। आणि म्हणून मन आणि बुद्धीचं ऐक्य कसं आपल्याला आणता येईल याचा आपण विचार करावा। हे मन कैसे केवढे, ऐसे पाहो म्हणो तरी न सापडे, एरवी रहाटवया थोडे त्रैलोक्य यया। आपलं मन किती भरकटत जातं, सगळं त्रैलोक्य फिरून येतं। आपण नामस्मरणाला बसलो की आपल्या मनाच्या भराऱ्या कल्पना कशा असतात ते आपल्याला लक्षात येतं। आपण शोधायला जावं तर हे मन सापडत नाही। बुद्धी प्लॅनिंग करते आणि मन प्रत्यक्षात अंमलात आणते। आणि म्हणून बुद्धीने जो काही निर्णय घेतलेला आहे तो प्रत्यक्षामध्ये अंमलात आणण्याचं काम मन करतं। आणि म्हणून सगळा परमार्थ जर काही असेल तर या मनाला वळण लावणं, मनाला ताब्यात ठेवणं आणि मनावर स्वार होणं आहे। आणि म्हणूनच सगळे संत सांगत असतात, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण, मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा ते। मन गुरु आणि शिष्य करी आपुलेची दास्य, प्रसन्न आपणास गती अथवा अधोगती। आता इथे मनाला प्रसन्न करायचं आहे। प्रसन्न याचा अर्थ शुद्ध आणि पवित्र, म्हणजेच आपल्याला प्रसन्न वाटतं। जिथे स्वच्छता आहे, जिथे शुद्धता आहे, जिथे पावित्र्य आहे, तिथेच आपल्याला प्रसन्नता येते। मन प्रसन्न झालं याचा अर्थ मन शुद्ध झालं, स्वच्छ झालं, पवित्र झालं। आणि एकदा का मन प्रसन्न झालं की ते आपण म्हणू अशा पद्धतीने वागू लागतं, गुरु आज्ञेचं पालन करू लागतं। आणि म्हणून आपण गुरूंचं ऐकायला शिकलं पाहिजे, कुणाचं तरी आपण ऐकलं पाहिजे। या ऐकण्यामध्येच मनाला एक प्रकारचे संस्कार होतात। गुरु आज्ञा पालन केल्यामुळे मनाला एक प्रकारचं वळण लागतं। आपली बुद्धी आणि जास्त प्रमाणामध्ये मन आपल्याला फसवत असतं। आणि म्हणून या मनावर ताबा मिळवायला आपण शिकलं पाहिजे। हेच अध्यात्माचं आणि परमार्थाचं मर्म आहे। आजचा आपला जप करायचा राहिला की आपलं मन काय म्हणतं, जाऊ द्या उद्या करू, काय घाई आहे। महाराज म्हणतात, मन हे एक प्रकारचं सज्जन असणारं चोर आहे, किंवा मन हे आपला मित्र आहे असं दाखवतं आणि त्याला संधी मिळाली की ते आपला घात करतं। आणि म्हणून आपण आपल्या मनाचं ऐकूच नये असं सगळे संत सांगतात।
मनाला वश करावं. मन एकदा वश झालं की मग काही अडचण राहत नाही. कुणाचं तरी ऐकलं पाहिजे, त्याशिवाय मनाला वळण लागत नाही. परंतु ऐकावं कुणाचं हा एक मोठा गहन प्रश्न आजच्या काळामध्ये आपल्याला पडतो. कारण एकतर अशी माणसं आजकाल मिळत नाहीत किंवा असे सांगणारे आपल्याला भेटत नाहीत. आणि म्हणून जो या विषयामध्ये तज्ज्ञ आहे, दर्दी आहे, अनुभवी आहे, ज्याने हा अभ्यास केलेला आहे, ज्याने स्वतः आपल्या मनावर ताबा मिळवलेला आहे, अशा माणसाच्या आदेशाप्रमाणे, त्याच्या इच्छेप्रमाणे वागणं, याचा आपल्या मनावर फार मोठा संस्कार होतो आणि यातूनच मनाची जडणघडण होत जाते. म्हणून जो तज्ज्ञ आहे, ज्याला आपल्याविषयी कळकळ आहे आणि जो आपल्याच्या हिताच्या गोष्टी सांगतो, ज्याला जीवन बरोबर कळलेलं आहे, ज्याला तो अनुभव आहे आणि ज्याने आपल्या मनावर ताबा मिळवलेला आहे, अशा माणसाचं आपण ऐकावं. ज्याचं ऐकावं तो सर्वार्थाने सर्वांगाने जीवनाचा विचार करणारा असावा आणि त्याने सांगितलेल्या गोष्टी या आपल्या हिताच्या, कल्याणाच्या असाव्यात. हे सांगताना त्या माणसाचा वैयक्तिक कोणताही स्वार्थ त्यामागे नसावा. अशा माणसाचं जेव्हा ऐकू तेव्हाच आपला फायदा होईल. अन्यथा इतर माणसांचं जर आपण ऐकू लागलो तर आपलं नुकसानच होण्याची शक्यता असते. ज्याचं मन आणि बुद्धी एकनिष्ठ झालेली असते असा मनुष्य कसा असतो बघा. ज्याची बुद्धी आत्मनिष्ठ असते त्या बुद्धीप्रमाणे त्याचं मन बरोबर काम करतं. मन ताब्यात आलं की आपोआप इंद्रियेसुद्धा ताब्यात येतात. कठोपनिषदामध्ये याला रथाची उपमा दिलेली आहे. आपलं शरीर हा एक प्रकारचा रथ आहे, आत्मा हा त्याचा सारथी आहे. इथे महाभारत युद्धामध्ये भगवंत श्री गोपालकृष्ण हा अर्जुनाचा रथ चालवतो आहे. अर्जुनाने आपल्या रथाचे धागे दोरे लगाम या गोपालकृष्णाच्या स्वाधीन केलेले आहेत आणि म्हणून अर्जुनाचा रथ त्याने सही सलामत सुखरूपपणे या युद्धातून शेवटपर्यंत सांभाळला, बाहेर काढला. जो भगवान श्री गोपालकृष्ण अर्जुनाला महायुद्धातून सावरतो, बाहेर काढतो, सांभाळतो, तो आपला प्रपंच व्यवस्थित नाही का करू शकणार? परंतु आपण आपल्या संसाराच्या, आपण प्रपंचाच्या दोऱ्या भगवंताच्या हातात दिल्या पाहिजेत. श्रीकृष्ण म्हणजे बुद्धी, अर्जुन म्हणजे मन. मन हे बुद्धीच्या ताब्यात असलं पाहिजे. म्हणजेच आपण आपल्या गुरूंचं ऐकलं पाहिजे, आपल्या गुरूंची आज्ञा पाळली पाहिजे. कारण आपले गुरु सर्वज्ञ आहेत. त्यांना जीवन खऱ्या अर्थाने, सर्वार्थाने, सर्वांगाने कळलेलं आहे. आपले गुरु सर्व शक्तिमान आहेत आणि ते माझ्या जीवनाला योग्य त्या प्रकारे आकार देऊ शकतात. हा दृढ विश्वास आपल्याला आपल्या गुरूंवर हवा. माझ्या बुद्धीची रग जिरवायची, शांत करण्याची हिम्मत आणि ताकद माझ्या गुरूंमध्ये आहे, असा भाव आपल्या गुरूंप्रती आपल्यामध्ये असावा. आणि म्हणून आपण आपल्या गुरूंचं आज्ञापालन केलं पाहिजे. एवढं आपण जरी केलं तरी आपण परमार्थामध्ये बरंच काही मिळवलं असा त्याचा अर्थ होतो. पुढची ओवी आपण बघूया. ओवी क्रमांक 274. तो बुद्धियोग विवरिता
बहुते पाडे पार्था दिसे हा अरुता कर्मयोगू. अर्जुना, बुद्धियोग आणि कर्मयोग याचा विचार केला असताना असे दिसते की बुद्धियोगाच्या तुलनेत कर्मयोग हा बराच सोपा आहे. अलीकडे खूप कर्म करणं म्हणजे कर्मयोग आहे असं समजलं जातं, पण ते योग्य नाही. कर्मयोग याचा अर्थ कर्म तर व्यवस्थित करायचं, पण त्याच्या फळाची आठवणसुद्धा ठेवायची नाही. हे जरा ऐकायलाही विचित्र वाटतं. भारतीय वेदांत आपल्याला असं सांगतो की माणसाच्या जीवनामध्ये 2 प्रधान अंग असतात. एक अंग इंद्रियांच्या पलीकडे असतं, ते दिसत नाही, आणि दुसरं अंग जे असतं ते आपल्याला दिसतं. सत्य या शब्दाचा अर्थच असा आहे की परमात्मा आहे, परमात्म स्वरूप आहे, म्हणून हे जगत आहे. म्हणजे मूळ परमात्म स्वरूप आहे ते हे, आणि त्यावर आधारित आरोपित जे दिसतं ते जग, म्हणून ते. आपण कर्माला घट्ट धरतो म्हणजे या जगताला आपण खरं मानतो आणि परमात्म्याला विसरतो. म्हणजे आपण जगाला खरं मानतो आणि कर्माला कवटाळून बसतो, कर्माला धरतो आणि परमात्मा विसरतो. या जगामध्येच आपण कर्म करतो की जे जग अपूर्ण आहे, आणि म्हणून आपलं कर्मही अपूर्णच असतं. म्हणूनच कर्मामध्ये काही उणिवा राहतात, काही दोष राहतात, काही अपूर्णता राहते. कितीही फळ मिळालं तरी समाधान वाटत नाही, कारण ते फळसुद्धा अपूर्णच असतं. म्हणून आपण त्या परमात्म्याला घट्ट धरावं आणि कर्म करावं, हाच कर्मयोगाचा मुख्य हेतू आहे. आता कर्म कसं करावं म्हणजे भगवंत आपल्यापासून दूर होणार नाही आणि कर्मही योग्य घडेल. याला 4 प्रकार सांगितलेले आहेत. पहिल्या प्रकारामध्ये आपण कर्म करताना जणू काही खेळ खेळतो आहे अशा पद्धतीने करावं. म्हणून महाराज म्हणतात, खेळा ऐसा प्रपंच मानावा. किंवा गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाही वाजली तर गाजर म्हणून खाऊन टाकावी. आपल्या मुलीचं लग्न झालं काय किंवा नाही झालं काय, तरीही आपण दुःख करू नये. परंतु या प्रपंचाचा धर्मच असा आहे की जे व्हावं असं आपल्याला वाटतं ते होत नाही आणि कधीच आपल्या मनासारखं होत नाही. हाच प्रपंचाचा धर्म आहे. जे पाहिजे ते मिळणं ही फार मोठी भाग्याची गोष्ट आहे. कर्म म्हटलं की त्यामध्ये प्रपंच आला, आणि प्रपंच हा अपूर्ण आहे आणि अपूर्णच राहणार. म्हणून आपण फळाची अपेक्षा न धरता खेळ समजून कर्म करावं, आणि मनासारखं झालं तर ठीक आहे, आणि नाही झालं तर हे असंच होणार होतं असं समजून वागावं. दुसरा प्रकार असा आहे की आपण विचारपूर्वक कर्म करावं आणि हे ध्यानात ठेवावं की जे काही फळ मिळणार आहे त्या फळाने मी कायमचा सुखी होणार नाही आहे. आज जरी माझ्या मनासारखं फळ मिळालं तरी त्या फळातून काय काय भानगडी निर्माण होतील हे काही सांगता येत नाही. म्हणून फळ मिळालं काय किंवा न मिळालं काय, आपण त्याची आसक्ती धरू नये. तिसरा मार्ग असा आहे की मनामध्ये आपण सतत ही जाणीव ठेवावी की या जगामध्ये माझे कर्तेपण हे लंगडे आहे, त्यामुळे मला पूर्ण फळ कसं मिळेल. म्हणून आपण फळाची अपेक्षा ठेवणं हे योग्य नाही. अनेक गायक मंडळी गायला बसल्यानंतर त्यांचा आवाज व्यवस्थित लागेल की नाही हे सुद्धा सांगता येत नाही, आणि या गोष्टी आपल्या हातात नाहीत. शेवटचं असं आहे की आपण आपलं कर्म करावं आणि ते पूर्ण झालं की भगवंताला अर्पण करावं. कारण एकदा का अर्पण केलं की त्याच्यावरचा मालकी हक्क संपला.
आणि मग आपल्याला त्याचा विचार करण्याची आवश्यकता राहत नाही. उलट इतरांनी आपल्याला आठवण करून द्यावी की अरे बाबा हे कर्म तू केलेलं आहेस, इतकं आपण विसरून जावं. आता अर्पण केल्यानंतर त्याचा परिणाम काय होईल तर दृश्य जगाबद्दल असणारं आपलं प्रेम आणि आसक्ती कमी होईल, भगवंताचं प्रेम वाढेल आणि प्रपंचाचं प्रेम कमी झाल्यामुळे भगवंताचं प्रेम वाढू लागेल. कर्म करायचं आणि फळाची आशा सोडायची, ही अशा पद्धतीने आता तरी आपल्या मनामध्ये कुठलीही शंका किंवा अडचण राहू नये. गोपाल कृष्ण भगवान की जय.